जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। धीरपणे उपमो जगती, तरी हेही खचेल कल्पांती। म्हणून धीरत्वास दृष्टांती, हीन वसुंधरा श्रीराम। ग्रंथराज दासबोधातील सद्गुरु स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि या सद्गुरु स्तवनाच्या चिंतनामध्ये समर्थ आता पृथ्वीची उपमा देत आहेत। म्हणजे असे विषय समर्थांनी काढलेले आहेत की जे या पृथ्वी तलावरती, या भूतलावरती, या विश्वामध्ये, या जगामध्ये, या सृष्टीमध्ये जे अत्यंत विशाल आहेत, व्यापक आहेत, मोठेपणा, हिमालय, सागर, क्षीरसागर, पृथ्वी, मेरू पर्वत, या सगळ्या उपमा अशासाठी दिलेल्या आहेत की हे सगळं नावाजलेलं, माहिती असलेलं आणि अत्यंत व्यापक अशा प्रकारचं मोठं जे काही आहे तत्व किंवा मोठ्या ज्या काही गोष्टी आपण नेहमी ऐकत असतो। तर हिमालयाची उंची आपण त्याला अनेक प्रकाराने उपमा देत असतो। वा वा वा, त्यांचे विचार आहेत ना, अगदी हिमालयाच्या उंचीसारखे विचार आहेत। त्यांच्या विचारांची उंची ही हिमालयापेक्षाही मोठी आहे। सागराची त्यांची अंतःकरणाचं त्यांचं व्यापकत्व हे सागराप्रमाणे खुलं आहे असे आपण ऐकत असतो। वल्गना चाललेली असते आणि ती एकमेकाबद्दल छान सुंदर अशा प्रकारचा संवाद चाललेला असतो। हे व्यवहारामध्ये पाहतो आपण, पण इथे समर्थ सद्गुरु तत्वाशी त्याचं नातं जोडतायत किंवा त्याच्याशी तो विषय समजावून देण्यासाठी आपल्याला प्रयत्न करतायत। आपण एक लक्षात ठेवावं की आता पृथ्वीची उदाहरण त्यांनी समर्थांनी दिलेलं आहे की धीरपणे उपमो जगती। आता ही पृथ्वी जी आहे, सद्गुरु हा पृथ्वीसारखा निश्चल, निर्भर, गंभीर नाही, तर सद्गुरु हे अभंग आहेत, अखंड आहेत। आणि पृथ्वी तर कल्पांताच्या वेळेला पृथ्वीचा नाश आहे, कल्पांतानंतर पृथ्वी शिल्लक राहत नाही, पृथ्वी शिल्लक राहणार नाही। मग जे तत्व शिल्लक राहणारच नाही त्या तत्वाची उपमा सद्गुरु तत्वानं कशी देणार? सद्गुरु तत्व अशा प्रकारचं आहे का की जे कधीतरी संपणार आहे, जे कधीतरी नाशिवंत आहे, असं तत्व ते नाही। म्हणून त्या सद्गुरु तत्वाला आपण या पृथ्वीचीही उपमा त्यासाठी देऊ शकत नाही, कारण पृथ्वी ही नाश पावणारी आहे। ते धीर गंभीर जरी असले तरी सुद्धा त्यांच्यामध्ये असणारी अंतःकरणामध्ये जी सुंदर अशा प्रकारची कोमलता आहे, ही कोमलता आपण नेहमी जाणवली पाहिजे, आपल्याला जाणली पाहिजे। परमात्मा कसा आहे आपल्याला सांगतो। परमात्म्याचा आवाज हा अत्यंत हळूवार आहे, परमात्म्याची कृती ही अत्यंत साधेपणाची आहे। म्हणून आपण लक्षात ठेवा की अंतरात्म्याचा आवाज हळूवार असल्यामुळे आणि ही हळूवारता त्याच्यामध्ये असल्यामुळे ऐकणं इतकं ते सोपं असत नाही। सोपं अशा दृष्टीने असत नाही की माझ्या मनाचा सतत अशा प्रकारानं कलह आतमध्ये माजलेला आहे, मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विषय माझ्या मनामध्ये भरलेले आहेत आणि मनामध्ये सतत माझी कुठली ना कुठली तरी बडबडही चाललेली आहे आणि गडबडही चाललेली आहे। प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काहीतरी विषयांची बडबड आतून चाललेली असते। आपल्याला माहितीसाठी सांगतो, माणूस स्वतःशी स्वतः बोलत असतो पण दुसऱ्याला जाणवत नाही। आपण आपल्याशी आतमधून सतत संवाद साधत असतो, आपलं बोलणं आतमध्ये चालू असतं, पण ते बोलणं जे असतं ना, वयस्कर मंडळी असतात ना, त्यांना एका ठराविक विशिष्ट वयाच्या मर्यादा ओलांडल्यानंतर ते असे बोलत असतात, बडबडत असतात, आपल्याला दिसत असतं, आपण पाहत असतो, ऐकतही असतो की ही व्यक्ती बडबड करते, ही व्यक्ती काहीतरी बोलतीये। झोपेतही बडबडतात, जागेपणीही बडबडतात। पण माणूस कसा आहे पहा, माणूस स्वतः बडबडतो आणि गडबडतो। या बडबडीमुळे आणि गडबडीमुळे काय होतं की अंतरात्म्याचा आवाज आम्हाला ऐकायला येत नाही, ही अध्यात्मामध्ये सगळ्यात मोठी गडबड होऊन बसते। म्हणून सद्गुरु तत्वाचा आवाज
आपल्याला ऐकायला येण्यासाठी आपण काय करावं? दिवसभर आपलं शरीर असतं ना, हे दिवसभर आपलं शरीर फार वेगवेगळी रूप धारण करत असतं पहा. पण वेगवेगळ्या रूपामध्ये सुद्धा सद्गुरू आपल्याकडून ते कार्य करून घेत असतात. ही शरीर एकच असतं, मन एकच असतं, बुद्धी एकच असते, पण ती शरीर सुद्धा नाशिवंत असणारं शरीर सुद्धा बदलत असतं. घडीघडीला वेगवेगळी रूपं धारण करत असतं. कसं असतं पहा, आपण जेव्हा जेवायला बसतो तेव्हा आपलं शरीर, आपलं जे शरीर जे माध्यम आहे, हे जेवायला बसल्यानंतर त्याचा डायनिंग टेबल होतो. आपलं शरीर डायनिंग टेबलमध्ये तिथे बसलेलं असतं, कारण ते शरीराचं तिथे बसलेलं असतं, ते डायनिंग टेबल होऊन जातं. म्हणजे ते वेगळं रूप त्याचं तिथे असत नाही. म्हणजे जेवायला बसल्यानंतर डायनिंग टेबल त्याचं होणं, आणि शाळा कॉलेजमध्ये जातो तेव्हा त्याचं क्लासरूममध्ये रूपांतर होणं, आणि रात्री जेव्हा तो विश्रांतीला जातो हेच शरीर. म्हणजे शरीर एकच आहे. माझं सांगण्याचं तात्पर्य आपण लक्षात घ्या. शरीर एकच असतं. जेवायला बसल्यानंतर डायनिंग टेबल होतो, क्लासरूममध्ये गेल्यानंतर त्याचं, शाळेत गेल्यानंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्याचं क्लासरूममध्ये रूपांतर होतं शरीराचं, आणि रात्री विश्रांतीला जेव्हा हे शरीर जातं तेव्हा याच शरीराचं बेडरूममध्ये रूपांतर होतं. म्हणजे कसं असतं पहा, शरीर एकच आहे, मनुष्य तत्व जे आहे ना हे एकच आहे, माणूस एकच आहे, पण वेगवेगळी रूपं धारण करत असतो ना, वेगवेगळ्या अवस्था त्याच्या प्राप्त त्याला करून घेत असतो. अशा वेगवेगळ्या अवस्थामध्ये सद्गुरु तत्व बसत नाही. सद्गुरु तत्व एकच एक आहे. म्हणून समर्थ म्हणतात, पृथ्वीची सुद्धा त्याला उपमा देता येत नाही, कारण कल्पांती पृथ्वीचा नाश होतो, म्हणून त्याला ती उपमा समर्पक ठरत नाही. असं हे समर्थांचं समर्थ चिंतन आज आपण या ठिकाणी श्रवण केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.